आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्यात्मदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्यादिदेवी तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरमामि तेनो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्री सच्चिदानंद भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। गौ माता की जय। सब संतन की जय। श्रीमद्भागवत महापुराण सत्संग आणि या अत्यंत दिव्य अशा सत्संगामध्ये आपण पाठीमागच्या भागात ऐकलं होतं भगवान परमात्मा शंभू महादेव यांची अपार कृपा झाली, दक्षाचा यज्ञ सफल झाला आणि याचबरोबर या ठिकाणी मनु महाराजांच्या तीनही मुलींचे चरित्र संपले। मनु महाराज स्वयंभूप मनु ज्यांचे 5 संतान आहेत, 5 संतानापैकी 3 मुली आहेत आणि 2 मुलं आहेत। तर त्या 3 मुली म्हणजे कोण? आकुती, देवहूती आणि प्रसूती। त्यानंतर 2 मुलं ते कोण आहेत? उत्तानपाद आणि प्रियव्रत। अशा प्रकारे हे 5 संतान आहेत। तर 3 मुलींचे त्या ठिकाणी चरित्र ऐकून झालेले आहेत। तर आकुती जी आहे तिचा विवाह झाला होता रुची प्रजापती सोबत। यानंतर त्या ठिकाणी प्रसूती जी आहे तिचा विवाह झाला दक्षासोबत आणि देवहूती मातेचा विवाह झाला होता महर्षी कर्दम यांच्या सोबत। तर या तिघींचंही चरित्र त्या ठिकाणी सांगून झालं, त्यांचा वंशविस्तार जो आपण ऐकलात, थोडक्यामध्ये जो आपण वर्णन केलं त्याच्यानंतर आता या ठिकाणी 2 जे संतान, जे मुलं आहेत मनु महाराजांचे, ते म्हणजे उत्तानपाद आणि दुसरा प्रियव्रत। प्रियव्रता थोरला आहे, उत्तानपाद छोटा आहे, परंतु प्रियव्रताला सुरुवातीपासूनच निवृत्ती मार्गामध्ये सुरुवातीपासूनच काय म्हणतात रुची होती, आवड होती। त्याच्यामुळे प्रियव्रताने त्या ठिकाणी राजा बनण्याचं जे पद आहे राज्य स्वीकारलं नाही आणि त्यांनी वनामध्ये जाऊन साधना करत राहिले। पुढे येणार आहे त्यांची कथा ही।
परंतु राजा म्हणून या ठिकाणी नियुक्त झाले होते राजा उत्तानपाद. तर उत्तानपाद राजा हे अत्यंत प्रजावत्सल राजा होते आणि धर्मात्मा होते, कारण की ते कोणी साधारण तर नव्हते ना. कारण बघा, मनु महाराज जे की साक्षात ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, ब्रह्मदेवाचे हे मानस पुत्र कोण? मनु महाराज हे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहेत आणि आकुती, देवहूती, प्रसूती यांच्यासारख्या परम साध्वी बहिणी आहेत ज्या व्यक्तीच्या, तो व्यक्ती पण किती धर्मात्मा असेल ना, भाऊ पण केवढा धर्मात्मा असेल. राजा उत्तानपाद अत्यंत धर्मात्मा होते, परंतु तरीही बघा चरित्र अत्यंत अद्भुत आहेत. या सगळ्यांचे सुद्धा चरित्र फार सुंदर सुंदर आहे. त्यामध्ये सांगितलंय की मैत्रेय ऋषी आता विदुर महाराजांना वर्णन करून सांगतात की महाराज, उत्तानपाद राजाच्या 2 पत्नी होत्या. चक्रवर्ती सम्राट होते राजा उत्तानपाद, त्यांच्या 2 पत्नी होत्या. एक जी मोठी आहे तिचं नाव होतं सुनीती, आणि जी धाकटी पत्नी आहे, छोटी आहे, तिचं नाव आहे काय? सुरुची. तर सुनीती आणि सुरुची अशा 2 राण्या आहेत राजा उत्तानपादाच्या. आणि त्यापैकी जी सुरुची आहे ती सुरुची नावाप्रमाणे कशी? आवडती. सुरुची, रुची म्हणजे आवडती ना, सुंदर आवडते, म्हणजे आवडती जी राणी आहे ती सुरुची, आणि जी सुनीती आहे ती राजाची नावडती राणी समजायचं. मग जी आवडती आहे ती राजाच्या जवळ राहते, महालात राहते, राजभवनात राहते, आणि जी नावडती आहे, जी सुनीती आहे, ती मात्र राज्याच्या बाहेर एका ठिकाणी राणीच आहे म्हणून भवन बनवून दिलेले आहे राजाने, वाडा बनवून दिलेला आहे छान, परंतु त्या ठिकाणी सुनीती जी आहे ती राज्याच्या बाहेर एकटीच राहते. ती राजाकडे कधी जात नाही किंवा राजाही तिच्याकडे कधी येत नाही. अशा प्रकारे हा दोन्ही राण्या, आणि दोघींनाही एक एक मुलगा आहे. सुनीतीच्या मुलाचं नाव आहे ध्रुव आणि सुरुचीच्या मुलाचं नाव आहे उत्तम. तर अशा प्रकारे राजाचे हे दोन्ही मुलं आहेत. मग अत्यंत सुंदर असा हा यांचा संसार चाललेला होता आणि अनेक वर्ष निघून गेले. म्हणजे बाळ ध्रुव तर अगदी छोटा होता, 5 वर्षांचा होता. तर लहानपणापासून त्यांनी विचार केला की माझे सगळे जेवढे मित्र आहेत ना त्यांचे वडील आहेत आणि माझे तर वडीलच नाही, आणि आई तर कधी वडिलांविषयी काही सांगत नाही. मग त्याला प्रश्न पडला आणि आईला जाऊन विचारलं की आई, माझे वडील कोण आहेत बरं? तेव्हा अनेक वेळा विचारल्यानंतर तेव्हा त्या ठिकाणी सुनीती सांगते की बाळा, तुझे वडील फार मोठे राजे आहेत, धर्मात्मा आहेत, फार मोठे सज्जन आहेत. बघा सुनीतीची बुद्धी किती सुंदर, की राजापासून राणी दूर राहते, आवडत्या राणीजवळ राजा राहतो, ही पण तो राणीच आहे ना, तरीही राजापासून दूर राहते. तरी काय विचार करते की बाळा, तुझे वडील खूप मोठे राजे आहेत आणि या राज्याचे महान सर्वश्रेष्ठ नरपती आहेत. त्यांचं नाव आहे उत्तानपाद आणि फार मोठ्या सिंहासनावर ते बसतात आणि राजकारभार करतात, धर्मात्मा आहेत. तुझे वडील फार मोठे महान शासक आहेत. अशा प्रकारे आईने वर्णन करून सांगितलं. आता बाळ ध्रुवाला इच्छा झाली की बघा, माझे वडील राजा आहेत म्हणजे मी कोण आहे? राजकुमार आहे मी, म्हणजे फार मोठा अधिकार आहे माझा. राजाचा मुलगा म्हटल्यानंतर राजाला, ध्रुव बाळालाही वाटलं की या वडिलांना भेटावं, राजाच्या मांडीवर जाऊन बसावं. म्हणून सहज एकदा राजभवनामध्ये ध्रुव बाळ गेला आणि तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी राजसिंहासनावर राजा उत्तानपाद बसले होते आणि त्यांच्या मांडीवर त्यांचा छोटा मुलगा जो उत्तम आहे तो बसला होता. आणि उत्तमाला बघितलं बाळ ध्रुवाने की माझ्या वडिलांच्या मांडीवर बसलेला आहे, एक मांडी रिकामीच आहे म्हटल्यानंतर तिथे काय करायचं? मी जाऊन बसायचं. आणि वडीलच आहेत म्हटल्यानंतर काही त्यामध्ये चुकीचं पण नाहीये. राजाच्या गादीवर जाऊन बसण्याच्या इच्छेनं ध्रुव बाळ पुढे निघाला. जसं वडिलांकडे एक एक पाऊल पुढे चालतोय तेवढ्यात कुणी बघितलं? सुरुचीने बघितलं. सुरुची ही सावत्र आई आहे. आणि मग सावत्र आई, आता सावत्र शब्द म्हणजे खूप विचित्र वाटतो नाही का? तसंही सावत्र आई म्हटलं की असं वाटतं की ही खूप छळणारी वगैरे वगैरे. त्यापैकी असं नाहीये सगळी आई सावत्र अशी असते असं नाहीये, परंतु ही मात्र होती तशी. तर सुरुची जी आहे ती नावाप्रमाणे जी आवडती असणारी राजाची राणी ती पुढे आली आणि काय म्हणते? थांब, कुठे निघाला?
असं जेव्हा थांबवलं तेव्हा ध्रुव बाळ एकाएकी थांबला आणि म्हटलं काय झालं आई. तेव्हा ध्रुव बाळाला उद्देशून सांगते की तुला काय करायचंय, कशासाठी पुढे चाललास. तर म्हणतोय की मी माझ्या वडिलांच्या मांडीवर बसायला पुढे चाललोय. अशा प्रकारे माझी ध्रुव बाळाची इच्छा व्यक्त झाल्यानंतर आता सुरुची आई बोलते. काय बोलते की तू वडिलांच्या मांडीवर बसू शकत नाही. का नाही बसू शकत, तर त्याचं कारण दिलंय. त्यासाठी सांगितले तपसाराध्य पुरुषम तस्येवानुग्रहेण मे गर्भे त्वं साधयात्मानं यदीच्छसि नृपासनम. हे बालका, जर तुला नृपासन पाहिजे आहे, राजाच्या मांडीवर बसायचं आहे, म्हणजेच राजाच्या गादीवर जर तुला बसायचे, जर राजाच्या गादीवर म्हणजे सिंहासनावर जर तुला बसायचे, तर काय कर, तू जाऊन वनामध्ये जा आणि काय कर, तपसा आराध्य, वनात जाऊन तप कर म्हणे. वनात जा आणि घनघोर तप कर. तपाद्वारे त्या परमपुरुषाची आराधना कर, त्या नारायणाला प्रसन्न कर आणि तस्य एव अनुग्रहेण, आणि त्याच्याच कृपेनं काय होईल, त्याला वरदान मागून घे. देवाला प्रसन्न कर आणि देवाकडे वरदान माग की मला सुरुची आईच्या गर्भामध्ये जन्माला घाल. मग तू माझ्या गर्भामध्ये जेव्हा जन्माला येशील तेव्हा तुला राजाच्या मांडीवर, राजाच्या गादीवर बसायला मिळेल. तू राजाच्या गादीवर बसू शकत नाही कारण की तू माझ्या गर्भातून जन्माला आलेला नाही आणि तू अत्यंत दीनहीन असणारी सुनीतीच्या गर्भातून जन्मलास. त्याच्यामुळे तुझ्याकडे हे सौभाग्य नाही, तू दुर्भागी आहे म्हणून हिनवलं. अशा प्रकारे तपसा आराध्य पुरुषम तस्येवानुग्रहेण मे गर्भे त्वं साधयात्मानं यदीच्छसि नृपासनम. अशा प्रकारे ध्रुव बाळाला त्या ठिकाणावरून बहिष्कृत करण्यात आलं आणि हकलून दिलं. अशा प्रकारे हकलून दिल्यानंतर ध्रुव बाळ छोटा होता ना, 5 वर्षाचा बाळ, आपल्या बापाच्या मांडीवर बसायला गेल्यानंतर जर एखाद्या लहान पोराला बाजूला केलं तर त्याला किती वाईट वाटेल. रडत 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 कुठे आला, आईकडे आला आणि आईनं बघितलं की बाळ रडतोय. विचारलं का रडतोस बाळा. तेव्हा ध्रुव बालकाने अशा प्रकारचा जो प्रसंग घडला तो सगळा सांगून दिला. म्हणे की विमाता जी आहे तिने मला अशा प्रकारचं सांगितलं, अशा प्रकारे मला हिनवलं आणि ती काय म्हणाली की तुला माझ्या गर्भामधून जन्म घ्यावा लागेल. त्याकरता काय कर, म्हणजे तू नारायणाची तपस्या कर, तपसा आराध्य, परमेश्वराची आराधना कर, जाऊन तप कर म्हणून सांगितले आईने. अशा प्रकारे जेव्हा ऐकलं तेव्हा सुनीती आता बोलायला लागते. काय बरं बोलेल, विचार करा बरं तुम्ही. अशा प्रकारचे साधारण घरामध्ये, आता घराची गोष्ट ही सगळी नाही का, काय सांगायचं त्याला, पण तुम्ही विचार करा जर अशा प्रकारे घडलं आपल्यासोबत तर आपण काय करू बरं. भांडायला ना, काय म्हणणार सुरुची, काय म्हणणार समजा सुनीती काय म्हणेल, काय म्हणणार, चल 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 लवकर चल लवकर चल. काय म्हणला तो, राजाला कळत नाही का, काय म्हणणार ती, काय ती जी आहे सुरुची तिचंच आहे का सगळं काही. मी पण तर राणी आहे, मी तर तिच्या आधीची राणी आहे, मी तर असं माझा अधिकार मोठा आहे, माझा बाळ मोठा आहे, असा असेल तर फार मोठा अधिकार आहे याचा. मग अधिकार दाखवण्याकरता, हक्क गाजवण्याकरता कोर्ट कचेरी सगळं करू नाही का. आपला अधिकार मागण्याकरता व्यक्ती लढेल हो, म्हणून लगेच पहिली 4 प्रकारचे तर्क दिले, 4-5 असे तर्क देतात की सगळ्यात पहिलं होईल काय, मानसिकता माणसाची अशी होईल की चल 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 लवकर जाऊ आणि तिथे जाऊन लगेच हल्ला बोल करू. हे झालं पहिलं. त्यानंतर दुसरं काय करेल माणूस, तेव्हा बघा असं होईल की जी राणी आहे ना, कोण, सुरुची, तिच्यामध्ये राजा फसला म्हणून राजावर दोष देईल. कोण, सुनीती म्हणेल समजा की काय राजा आहे, एखादी स्त्री असंच म्हणेल ना, काय राजा आहे त्याला कळत नाही का, त्याचाच मुलगा आहे ना हा पण, आणि मग येत होता तर त्या राणीचं काय ऐकलं त्याने, म्हणजे त्या राणीमध्ये हा फसलाय नक्कीच. तिच्या मुलाला घेतलं मांडीवर आणि माझ्या मुलाला नाही घेत का बरं असं, मी पण तर राणी आहे, याचं सुद्धा बाप तर राजाच आहे, असं असेल तर मग राजाचं काम होतं ते, पण राजा राणीमध्ये फसलेला आहे. अशा प्रकारे दुसरी उक्ती देऊन माणूस मोकळा होईल. त्यानंतर तिसरी उक्ती म्हटले
की जाऊ दे बाळा, आपलं प्रारब्धच खराब आहे. मस्त राणी आहे मी, राजाची राणी आहे, तू राजकुमार आहेस, पण आपल्या भाग्यामध्ये राणी किंवा राजकुमाराचं जे सुख आहे, जे भोग, जे ऐश्वर्य आहे ते नाहीये, म्हणून आपला प्रारब्धच खराब आहे, आपलं नशीबच खराब आहे, म्हणून नशिबाला दोष देऊन विषय सोडून द्यायचा, अशा प्रकारे बोलणार. त्यानंतर चौथं कारण देतात की भगवान परमात्मा जे आहेत ते कष्ट देत आहेत, अशा प्रकारे नाही करायला पाहिजे. भगवान परमात्म्याने आपल्याला सहाय्य केलं पाहिजे. बरं जाऊ दे, जे झालं ते झालं, पण आता ना दाखवूनच देऊ त्यांना. जायचं नाही परत तिकडे, काही झालं तरी जायचं नाही, त्यांचं काही झालं तरी जायचं नाही, संकट येऊ नाही तर त्यांचा आनंदाचा क्षण असो, आपण तिकडे जायचं नाही, आपणच त्यांच्यापेक्षा मोठं व्हायचं, म्हणून दाखवूनच देऊ. तो आपली योग्यता तयार कर आणि आता मात्र आपण तयार राहून त्यांच्यापेक्षा जास्त मोठं कार्य करून दाखवू, म्हणजे जेणेकरून ते स्वतःहून आपल्याकडे परत येतील. अशा प्रकारे आपण दाखवून देऊ या भावनेनं त्या ठिकाणी बोलणार. हे झालं चौथं. याच्यानंतर पाचवी उक्ती त्या ठिकाणी दिली आहे की चला हरी इच्छा आहे, भगवान परमात्म्याची जशी इच्छा, झालं, पण जे झालं ते कशामुळे झालं, देवाच्याच इच्छेने झालं, म्हणून सोडून द्यायचं. चला त्याच्याच नादाला लागून बसलं तर आपलं वर्तमानही बिघडेल, आपलं भविष्य पण बिघडून जाईल. म्हणून माणूस काय विचार करतो, चला जे झालं ते झालं, सोडून द्या विषय, आता पुढे याच्याविषयी काही चर्चा करायची नाही, हरी इच्छा म्हणून सोडून द्यायचं आणि आपल्या आपल्या कामाला लागायचं. अशा प्रकारे ही पाचवी त्या ठिकाणी युक्ती दिली जाईल. मग या 5 युक्तीपैकी सुनीती माता कोणती युक्ती घेईल बरं, तुम्हाला काय वाटतं अनुमाने? तिसरी म्हणजे प्रारब्ध खराब आहे आपला, आणि 5वी हरी इच्छा. अच्छा, हे जे आहे ना आपल्या प्रारब्धात आहे, म्हणून प्रारब्धाला दोष नाही दिलेला, हरी कृपा जी आहे ती भगवंताच्या इच्छेने झालं, म्हणून आनंदपूर्वक त्यांनी स्वीकार केलं. आणि दुसरी गोष्ट, हरी इच्छा आहे परंतु त्या ठिकाणी हे सगळंच त्यांनी 100% नाही घेतलं. सुनीतीचा इतका मोठा या ठिकाणी सहभाग आहे. भक्त ध्रुव घडले तर हे भक्त बनण्याच्या पाठीमागे आईचा केवढा मोठा हात आहे हे लक्षात घ्या. बघा, आपला कालचा विषय चालला होता की आई आपल्या जीवनामध्ये किती महत्वाची असते. जर बघा आपल्याकडे लहान बाळ रडत आलं आणि आपण जर अशा प्रकारची कुटबुद्धी वापरून, कारण ते तर त्याला तर काही कळतच नाही, इतका छोटा आहे, आपण त्याला जे सांगू तेच त्याला खरं समजेल, आई जी बोलते तेच सत्य आहे. मग आपण त्याला जर दुर्बुद्धी शिकवत बसलो तर ते तेच शिकणार आहे. पण त्याच जागी जर सुनीतीप्रमाणे आपण जर आपल्या बालकांना व्यवस्थित प्रकारे उपदेश दिला, प्रत्येक खराब गोष्टीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं कसं निवडायचं असतं हे जर बालकांना शिकवलं तर भांडण, तंटा, कोर्ट कचेरी या सगळ्या भानगडी कधी होणारच नाही, कधी ह्यापर्यंत जायची गरजच येणार नाही. तिथल्या तिथं समजदारीने ते भांडणं मिटतील, मुळात हे भांडण होणारच नाही. म्हणून तर सुनीती मातेने एवढा सुंदर उपदेश दिला. आणि काय म्हणाली तर म्हणते की हे बघ बाळा, तुझी आई काय म्हणाली तुला, सावत्र का असेना पण ती आई आहे. आई काय म्हणाली तर आई म्हणते की तपसा आराध्य नारायणाला, परमात्म्याला तू तपाद्वारे आराधना कर, देवाची तू भजन कर, पूजन कर. ते जाऊ दे, ती म्हणली ना तर गर्भामध्ये जन्माला ये म्हणून, ते तो विषय आपल्याला सोडून द्यायचा. परंतु ती म्हणालीये काय बघा, रागाने का होईना पण तिने उपदेश चांगला दिलाय. काय सांगितलंय की देवाची तपस्या कर, आराधना कर, तपस्येद्वारे देवाला प्रसन्न कर. बघा, उद्देश वेगळं होतं परंतु साधन जे तिने सांगितलं ते अजिबात चुकीचं नाहीये. म्हणजे याचा अर्थ सावत्र का असेना पण त्या आईने उपदेश अगदी बरोबर दिलेला आहे. बघा, कोण बोलतंय हे, आई सुनीती बोलतेय. म्हणजे आपल्या सवतीविषयी असं कोणी बोलेल का हो? म्हणजे अशा प्रकारचा जर प्रसंग झालेला असेल तर काय म्हणता, सवतच म्हणता ना तुम्ही म्हणाले, यांच्या तोंडातून हा शब्द शोभत नाही, मला कळलं ते. पण आता प्रसंगच तसा आहे तर आपण काय करणार, मराठीत तेच बोलतात, दुसरा शब्दही नाही आपल्याकडे बहुतेक. तर या ठिकाणी सुनीती माता जी आहे ती इतकं सुंदर त्यामधून सार ग्रहण करते. सार ग्रहण करणारी ही अत्यंत विवेकशालिनी बुद्धी आहे. सुनीती माता म्हणते की आता बघा त्यांनी बोललेलं वचन ऐकूयात. आतिष्ठ तत्तात विमत्सरस्त्व उक्त्वं समात्रापि यदव्यलीकम् आराधय अधोक्षज पाद पद्मं यदिच्छसे अध्यासन मुत्तमो यथा.
अशा प्रकारे माता सुनीती यातून ग्रहण करते सार. ती काय म्हणते बघा, याच्यामध्ये फक्त 2 वाक्य सारखे आहेत आणि त्या दोन्ही वाक्यामध्ये इतका जास्त समन्वय आहे. ही काय म्हणते, आतिष्ठ तत्तात विमत्सरस्त्व. बाळा काही काळजी करू नको, हे बघ बेटा तुझी आई सुरुची तिने जे सांगितलं ना ते एकदम बरोबर आहे, काही चुकीचं बोलली नाहीये ती. तिने सांगितलं ना की तपस्येद्वारे आराधना कर आणि यामध्ये कुठला विमत्सर नाहीये, ते त्यातला विमत्सर, त्यातला राग क्रोध जो आहे तो त्याग कर आणि त्यामध्ये जे ग्रहणीय आहे ते ग्रहण कर, जे आपल्या हिताचं आहे ते ग्रहण कर. आणि आपण काय ग्रहण करतो बघा, म्हणजे स्वतःच्या मुलाला राजाच्या गादीवर बसवलं, मला सांगते वनात जा तप करायला, आपण असंच म्हणू नाही का, परंतु इथे उलट केलं. वाह वाह वाह, किती छान आहे माझी आई, मला भोग ऐश्वर्यामध्ये डुबू न देता वनामध्ये जा म्हणाली, तप कर म्हणाली, साधना कर, देवाला प्रसन्न कर, म्हणजे माझ्या कल्याणाचा मार्ग दाखवून दिला माझ्या आईने. अशा प्रकारचा उपदेश त्या ठिकाणी ग्रहण केला जातो. काय म्हणून सांगितलं, उक्तम समात्रापि यदव्यलीकम. हे काही अव्यलीक नाहीये, एकदम व्यवस्थित आहे. मग काय कर, आराधय. कोणाला आराधना कर म्हटलं, आराधना कर. कोणाची आराधना करायची म्हणाले, अधोक्षज पाद पंकजम. त्या भगवान परमेश्वराची आराधना कर, त्याच्या पाद पद्माची, भगवान परमात्म्याच्या चरण कमलाची उपासना कर. जर यदिच्छसे आध्यासनम उत्तमो यथा. जर तुला उत्तमाप्रमाणे आसन पाहिजे असेल तर, म्हणजे तुला जर राजासारखं आसन, राजसिंहासन, राजा उत्तम जो आहे म्हणजे त्याचे वडील, उत्तम जो आहे भाऊ आहे ना त्याचा, ध्रुवाचा भाऊ, जर उत्तमाप्रमाणे तुला तुझ्या भावाप्रमाणे जर आसन पाहिजे असेल तर काय कर, आराधय. आराधना कर, परमात्म्याच्या चरण कमलांची उपासना कर. यदिच्छसे, जर इच्छा असेल तर. बघा आता याच्यामध्ये ना सुनीती माता खूप सुंदर उपदेश देते. दोन्ही वाक्याचा समन्वय कसा केला बघा. इकडे काय सुरुची आई काय म्हणते की तपसा आराध्य पुरुषम तस्यैवानुग्रहेण मे गर्भे त्वं साधयात्मानं यदिच्छसि नृपासनम. यदिच्छसि नृपासनम. आणि इथे पण तेच बोलले, कोण, सुनीती आई बोलते, यदिच्छसे अध्यासनम उत्तमम. जर तुला राजाच्या गादीची इच्छा आहे तर काय कर, आराधय, परमात्म्याची आराधना कर, उपासना कर. बघा आता इथे खूप सुंदर अर्थ आहेत बरं का. इथे काय सांगितलंय की ही आई सांगते, सुनीती सांगते की सुरुचीचे एक वाक्य जे आहे ते तू चुकीचं घेऊ नको. कारण बघा ती क्रोधामध्ये बोललीये. एकदा व्यक्ती जो आहे तो क्रोधामध्ये जर बोलला, कधी आवेशामध्ये जर बोलला, किंवा कधी कधी एकदम घाबरून बोलला तर तो थोडासा लडखडत बोलतो बघा, कधी कधी चुकीचं बोलतो. व्याकरणगत अनेक त्रुटी असतात त्याच्या बोलण्यामध्ये. जे बोलायचं असतं त्याच्यापेक्षा भलतंच काहीतरी बोलून ठेवतो. कारण की त्याचं जे चित्त आहे ते स्थिर नसतं. एकतर क्रोधामध्ये म्हणा, एकतर आवेशामध्ये म्हणा, किंवा एकतर भयभीत आहे, एकदम घाबरून गेलेला आहे. तर अशा वेळी सुद्धा त्या व्यक्तीचं चित्त स्थिर नसतं. मग अशा वेळी तो काहीतरी चूक करतो आणि तीच चूक या ठिकाणी सुरुचीने केली आहे. तर काय म्हणते, गर्भे त्वं. गर्भे तर त्याचा अर्थ असा कुणी लावलाय, सुनीती आईनी लावलाय की गर्भे त्वं साधयात्मानम. इथे संधी जी आहे त्वमच्या ऐवजी त्वा करायला पाहिजे होतं, असं सुनीती आईचं त्या ठिकाणी मत आहे की त्वा साधयात्मानम. आणि याची जर ही जी संधियुक्त शब्द आहे याचा जर विच्छेद केला तर असं होतं त्वा असाधय आत्मानम. म्हणजे हे बघ, तू त्या ठिकाणी तपस्येद्वारे भगवान परमात्म्याची प्रार्थना कर, परमात्म्याची प्रार्थना करून देवाला प्रसन्न कर आणि वरदान माग. काय वरदान मागायला सांगितले तर म्हणते की मला परत माझ्या गर्भामध्ये, म्हणजे तिच्या गर्भामध्ये, आईच्या गर्भामध्ये मला जन्माला घालू नको. सुरुचीच्या गर्भामध्ये मला जन्माला घालू नको. म्हणजे कोणाच्या, सुरुची आई आहे ना, आईच्या गर्भामध्ये मला परत कधीच जन्माला घालू नको. याचा अर्थ काय झाला, मला परत जन्मच देऊ नको. जन्म आणि मृत्यूचा जे चक्र आहे त्याच्यापासून मला दूर घे परमात्मा. हा अर्थ लावला कुणी, सुनीती आईने.
ही सुरुचीचं असं म्हणणं आहे बाळा. ती रागामध्ये समजा एखाद्या वेळेस थोडं फार चुकीचं बोलली, एक व्याकरणागत छोटीशी त्रुटी आहे, परंतु ती त्रुटी जर काढली तर त्या ठिकाणी सुरुची आईचं हेच म्हणणं आहे की तू साधना कर, तू तपस्या कर आणि परत आईच्या गर्भामध्ये न येण्याची प्रार्थना कर. कधी नकोच हा गर्भवास कधीच नकोय. निरंतर आत्मचिंतनामध्ये तल्लीन राहून जीवनमुक्त व मोक्ष प्राप्त कर. अशा प्रकारे परमपदाला प्राप्त होण्याची इच्छा परमात्म्याजवळ व्यक्त कर, त्याच्याकरता तू तपस्या कर. असा अर्थ कोणी लावला? सुनीती आईने लावला. आणि याच्याच मध्ये परत एकदा सांगितलं बघा, अत्यंत उत्तम अर्थ आता सांगितलाय की हे बघ, यदिच्छसे अध्यासनम उत्तमो यथा. जर तुला उत्तमाप्रमाणे आसन पाहिजे असेल, राजा कोण आहे? नरपती ना, नृपती. नृपती याचा अर्थ होतो नृन्पाती रक्षती इति नृपः. नृन्पाती म्हणजे मनुष्यांची जो रक्षा करतो तो नृप आहे. नृप म्हणजे राजा. तर मनुष्यांची जो रक्षा करतो तो नरपती आहे, म्हणजे नृपती आहे. आणि तसा जर विचार केला तर बघा, राजा पण एक मनुष्यच आहे. या मनुष्याची रक्षा कोण करते? मग जर राजा आपल्या सगळ्यांची रक्षा करतो, राजाची रक्षा कोण करते? परमात्मा तो करतोय ना. याचा अर्थ सरळ सरळ हाच होतोय की सगळ्या चराचराची रक्षा करणारा तो परमात्मा आहे. मग त्या परमात्म्याच्या पदाची जर तुला अपेक्षा असेल, त्या परमपदाची जर तुला इच्छा असेल तर काय कर? आराधय, तपसा आराध्य. तपस्येद्वारे आराधना कर त्या परमपुरुषाची, त्या परमात्म्याची आराधना कर, जेणेकरून परमात्मा तुझ्यावर प्रसन्न होईल आणि तुला ते परमपद प्राप्त करून देईल. अशा प्रकारे त्या ठिकाणी अर्थ लावला. म्हणजे बघा, साधारण राजाची गादी पण नकोय. सुनीती आई त्याच्याही पुढचं सांगते, राजाची गादी पण नकोय. म्हणजे सुनीती आईने बघा विचार केला की याच लहान वयामध्ये, याच कोवळ्या वयामध्ये याला तपस्येचे संस्कार लावायचे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, याला भोगामध्ये ऐश्वर्यामध्ये राहू द्यायचं नाही. तपस्येद्वारे परमात्म्याच्या बाजूला लावायचं, परमात्म्याच्या क्षेत्रामध्ये त्याला लावायचंय. आणि एकदम सुंदर प्रसंग पण भेटून गेला. प्रसंग असा होता, बालक ध्रुवाचा अपमान झालेला आहे. कारण की ध्रुव शरीरामध्ये क्षत्रियाचं रक्त आहे. असा अपमान थोडासा झाला की लगेच गरम होतं डोकं, आहे की नाही? आहे ना आपल्याकडे सुद्धा, लगेच डोकं गरम होतं. मग तसंच क्षत्रियाचं रक्त गरम होऊन जातं थोडासा अपमान झाला की. आणि त्या अपमानामध्ये जर एखाद्याने चांगली आणखी काहीतरी भर घातली, थोडी पिनिंग केली, तर मग मात्र काही खरं नाही. मग त्या माणसाचं डोकं पूर्ण फुटेपर्यंत हे कामाला लागतात. परंतु सुनीती आईने विचार केला, एकदम पक्का उपाय. आता मी जे करणार आहे ना, तो उपाय इथेच काम करेल. जेव्हा गरम गरम तवा असतो त्याच्यावर रोटी भाजून निघते. बरं, तवा गार झाला की काय होतं? मग काय उपयोग नाही. त्याच्यावर तुम्ही चपाती टाका, काहीही उपयोग होत, भाकर भाजत नाही. तेच त्या ठिकाणी सुनीती आई विचार करते की अगदी मामला गरम आहे, याच्यामध्ये जर तपस्येचं संस्कार लावलं, आणखी दृढ केलं, सुरुचीने जे बोललंय त्याच्यावरच जर मी दृढ केलं, तर खरोखर ध्रुव तपस्या करण्याकरता वनामध्ये जाऊन भगवंताची आराधना करेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी आई सुनीतीने उपदेश केला. आणि या उपदेशामध्ये आता आणखी पुन्हा सांगते की हे बघ बाळा, की तू कोणी सामान्य नाहीये. तू जर विचार केला तर तुझा वंशाचा विचार कर. तू एक ध्रुव आहे आणि तुझे वडील जे आहेत ते त्या ठिकाणी उत्तानपाद राजा, फार महान प्रशासक आहेत. ते फार मोठी, त्यांनी सुद्धा तपस्या केलेली आहे, त्यांची साधना आहे, त्यांच्याकडेही फार मोठी शक्ती आहे, परमात्म्याची कृपा आहे. आणि हे जे उत्तानपाद राजा आहेत ते स्वयंभू मनूचे पुत्र आहेत. आणि स्वयंभू मनू हे स्वतः परमात्म्याच्या प्रति अत्यंत निष्ठावान होते. परमात्म्याप्रती अत्यंत सुदृढ असा त्यांचा भाव होता. आणि परमात्म्याची साधना करून, तपस्या करूनच त्यांनी गृहस्थ जीवनाला प्रवेश केला आणि हे सगळे पुत्र मिळवले. हे सगळे परमात्म्याच्याच कृपेनं झालेलं आहे. म्हणून तुझ्या वंशामध्ये जरी विचार केला, आणि स्वयंभू मनूचे जे वडील आहेत ते कोण आहेत? ब्रह्मा आहेत, आहे की नाही? तर ब्रह्मदेव जे आहेत ते स्वयंभू मनूचे वडील. आणि त्या ब्रह्मदेवाचा जर विचार करशील तर बाळा हे बघ, ब्रह्मदेव कुणी सामान्य नाही. एकतर त्यांचा प्रादुर्भाव परमात्म्यामधून झालेला आहे. आणि ब्रह्मदेवाला जसं त्या ठिकाणी ब्रह्मदेव उत्पन्न झाले, त्यांना देवानं आज्ञा दिली सृष्टी रचना करा. आणि सृष्टी रचना करा सांगितल्यानंतर पाहिलं सगळीकडे जल आहे. आणि त्याच वेळी जेव्हा प्रार्थना केली तर एक शब्द ऐकू आला,
तप असे 2 अक्षर, तप तप म्हणजे ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही तप करा आणि त्या तपस्येच्या बळावरती परमात्मा प्रसन्न झाले आणि यम ब्रह्माणं विदधाति पूर्वम यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तमहदेवम. बघा, भगवान परमात्म्याने त्या ब्रह्मदेवाला एका श्वासामध्ये सगळ्या वेदाचं ज्ञान देऊन टाकलं. तेच जे श्रीमद भागवतामध्ये आपण सांगितलं ना, पहिल्या मंगलाचरणामध्ये पण आपण त्याचं वर्णन केलं होतं. तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः. भगवान परमात्म्याने एका श्वासामध्ये ब्रह्मदेवाला, जो आदिकवी आहे, या ब्रह्मदेवाला सगळ्या शास्त्राचं ज्ञान देऊन टाकलं आणि मुह्यन्ति यत् सूरय. अशा प्रकारे तो परब्रह्म परमात्मा ज्यांनी एवढी मोठी कृपा ब्रह्मदेवावरती केलेली आहे, ते ब्रह्मदेव तुझे परदादा आहेत. परदादा म्हणजे पंजोबा, काय, वडील जे आहेत हे उत्तानपाद आणि आजोबा जे आहेत ते कोण, स्वयंभू मनू, आणि आजोबांचे वडील म्हणजे ब्रह्मदेव. तर हे कोण झाले, पंजोबा. तर तुझे पंजोबा साक्षात ब्रह्मदेव आहेत. मग तुझ्याकडे तर सामर्थ्य काही कमी नाहीये बाळा. तू ब्रह्मदेवाच्या वंशातला आहे म्हणजे काय, सामान्य नाही. अशा प्रकारे खूप सुंदर असं ज्ञान त्या ठिकाणी सुरुची आईने दिलं आणि आता आज्ञा देते की बाळा जा, तुला खूप मोठी सुवर्ण संधी मिळालेली आहे. कशाची, तपस्या करण्याची, साधना करण्याची, भजन करण्याची. म्हणून तू वनामध्ये जा आणि भजन कर, साधना कर, परमात्म्याला प्रसन्न कर. अशा प्रकारे आईनं उपदेश दिला बरं का. बघा, आईनं दिला. आपली आई काय करते, आपण कधी विचार करू का की जा बाळा आश्रमात जा, थोडंफार गीता वाचायला शिक, थोडी ज्ञानेश्वरीचं पारायण कर, कधी कधी देवाला जाऊन पाणी वाहा, असं होतंय का आपल्याकडे? आपली आई नाही सांगत असं काही. काय अभ्यास सोडून तू बसलाच काय कम वेगळं काहीतरी करत. मोबाईल देते नाही का. म्हणजे आईला वाटतं बाळ शांत बसलंय, कशा करता, तिचे कामं उरकण्याकरता ती बाळाला शांत बसायला मोबाईल देऊन टाकते. मग ते एवढं असं शांत बसतं ना त्या मोबाईलमध्ये की आयुष्यच मोबाईलमध्ये निघून जाईल. मग ज्यावेळी त्याला काहीतरी करायचंय, त्याच्या जीवनामध्ये प्रगती करायची, तेव्हा तो मोबाईलच मागतो, मोबाईलमध्ये दंग राहतो. मग तेव्हा ती कपाळावर हात मारेल. अजून तरी काही ती वेळ आली नाही, जे खरंच येणार ती वेळ, तेव्हा म्हणे अरे बापरे काय झालं. बालपणापासूनच एवढे विचित्र संस्कार लागले त्यामध्ये, असं ते गुंतून जातात, पूर्ण रंगून जातात. त्यांचे कान बधीर होऊन जातात, डोळे पाहू शकत नाही, त्यांचं तोंड काही बोलू शकत नाही. बस ते नैसर्गिक श्वास घेतात आणि सोडतात एवढंच. नाही तर त्या मोबाईलमध्ये समाधी लागते. काही असतं का असं काय माहिती. हे असे विचित्र संस्कार आपली आईला होते. पण एखादी आई जर सुनीती झाली ना, बघा ध्रुव घडणार. आई जर सुनीती आहे तर ध्रुव घडणार, 100% ध्रुव घडणार. जसं म्हणतात ना, जिजाऊ आहे तर शिवबा येणार. बघा म्हणजे केवढी अद्भुत शक्ती आहे आईमध्ये. जर आई सुंदर, आई उत्तम आहे, आई संस्कारित आहे, सुशीला आहे, तर आईचे सगळे संस्कार बालकांमध्ये येतात. म्हणून बालक जर संस्कारित नाही तर सरळ सरळ हेच आहे की आई वडील संस्कार देत नाही. म्हणून माता पित्यांचं केवढं मोठं महान कर्तव्य आहे. एवढ्या कमी वयामध्ये ध्रुवाला अगदी बिनधास्त पाठवलं. तिला माहित होते एकुलता एक हाच सहारा आहे मला, राजाने तर सोडलं, दुसरा तर संतान हेही नाही, एक मात्र एकुलता एक मुलगा आहे आणि तेही 5च वर्षाचा आहे. आणि त्या एवढ्याशा बाळाला, 5च वर्षाच्या बाळाला ही आई वनामध्ये तप करायला जा म्हणते. लोक काय म्हणतील, हो ही आई एक काय, आईने सोडलं कसं याला. पण फार अपार संस्कार, आईचा आशीर्वाद घेतला. आईने शिकवण दिली की तपस्या कशी करायची, कुठे जायचं, काय जपा, अगदी खूप सुंदर त्यामध्ये आहे वर्णन की काय खायचं काय नाही खायचं. खूप प्रकारे त्या ठिकाणी आईने समजावून सांगितलं कशा प्रकारे मनाला एकाग्र करायचंय. तू जा म्हणे, सहज सरळ निघून जा आणि साधना कर, तपस्या कर. आईचा आशीर्वाद घेतला, आईला एक परिक्रमा केली आणि बालक ध्रुव आता वनाच्या दिशेने निघाले. सगळ्याचा त्याग केला, आई वडिलांचा त्याग केला, घराचा, राज्याचा, मित्र परिवार, सखे सोयरे बांधव बंधू सगळ्यांचा त्याग केला आणि एकटेच निघाले. कुठे, तपस्या करण्याकरता. एकटेच बरं का, आपण एकटा कुठे जाऊ. अध्यात्माच्या लाईनमध्ये ना, परमार्थ क्षेत्रामध्ये एकटाच असतो माणूस. दुसरा जर आला तर समजायचं तिथे खटपट सुरू. आमच्या साधू लोकांच्या भाषेमध्ये फार सुंदर बोललं जातं, एक निरंजन, एक निरंजन बरं का, एक निरंजन एक सुखी. एक आहे तर तो निरंजन आहे.
आणि तेच सुखी पण आहे. एक निरंजन एक सुखी, दोन आले दो में खटपट तीन दुखी. काय बोलले ते साधू लोक म्हणतात, एकटा आहे तोपर्यंत आपण तसंही म्हणतो एकटा जीव हा सदाशिव. एकटा राहिला म्हणजे काय, एक निरंजन तू सुखी राहा, तू एकटाच आहे. दुसरा आला की खटपट सुरू झाली, काही ना काही खटपट सुरू झाली. आणि तीन आले की मग मात्र दुःख आहे. एक आहे तोपर्यंत सुख आहे, दुसरा आला की खटपट सुरू झाली, तिसरा आला की मग संपलं सगळं. मग हे जे आहे ना, आध्यात्मिक जीवनामध्ये माणूस एकटाच असतो, कारण तुला सुखी राहायचे. आणि सुखी राहण्याचं कंडिशनच ही आहे की तुम्ही एकटे राहा, दुसऱ्याच्या अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला दुसरा कोणीतरी सहाय्यक बनेल कधी कदाचित याची अपेक्षाच ठेवू नका. तो एक निरंजन ध्रुव महाराज निघाले. काही कळेलच मी कशाला हसताय. तो बघा ध्रुव महाराज निघाले वनाच्या दिशेने. वनामध्ये जात असताना बघा, आता आपण म्हणू की एकटेच निघाले, मग एवढ्या लहान वयामध्ये कसं काय कळणार, काय कळणार, काही आहे की नाही. तर बघा, आपल्याला जर आपला विश्वास आहे आणि आपला जर समर्पण आहे परमात्म्याप्रती, तर परमात्मा आपली व्यवस्था लावतो. बघा, आपल्याला ना ते उपाशी ठेवणार कधी नाही, आपल्याला पथभ्रष्ट होऊ देणार कधी नाही, आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संकटामध्ये टाकणार कधी. परमात्मा निरंतर आपली रक्षा करायला उभा आहे. सांगतात ना की आपण देवाकडे केवळ एक पाऊल चालायचं, केवळ एक पाऊल. परमात्मा आपल्या दिशेने 100 पावलं चालतो. आपण एक पाऊल चालायचं, देवाने 100 पावलं आपल्याकडे चालायचे. आपण दुसरं पाऊल टाकलं की देवाने आणखी 100 पावलं धावून आपल्याकडे येतो. म्हणून सांगितलंय की परमात्म्यावर जर निरंतर विश्वास ठेवला आणि जर तुम्ही एकटेच त्या अध्यात्माच्या शोधार्थ घरद्वार त्याग करून निघाले, तर काय होतं, कोण भेटतं तुम्हाला रस्त्यात? हा, कोण भेटतं? आणि परमात्मा भेटले मग उरलंच काय. हा नाही, वाटेत चालवतील, पण असं चालवतील कसं, कोणाचं तरी माध्यम बनून येतील ना. तर सांगितले परमात्मा जे आहेत गुरुच्या रूपामध्ये आपल्याला रस्त्यात मिळतात आणि रस्ता दाखवतात. बाळा, या रस्त्याने जायचंय बरं, आपल्याला हाताला धरून घेऊन जातात. गुरु रस्त्यात मिळतात आणि ही सगळी सोय जी आहे ना परमात्मा करतात बरं का. आपल्याला फक्त काय करायचंय, फक्त बाहेर पडायचंय. बाहेर पडलं की गुरु उभे आहेत आपल्याला घेऊन जाण्याकरता. फक्त आपलीच तयारी नाही बाहेर निघायची. आपण म्हणतो आम्हाला काय जमतच नाही, आम्हाला हे होतच नाही, पण खरी गोष्ट आहे बरं का. आता मी माझ्या जीवनावरून पण घेते हा विचार की गुरुजी कुठून आले माहिती आहे का तुम्हाला? मलाही माहिती. ते कुठून आले, भ्रमण करत दूरवरून सांगतात. फक्त दुसऱ्यांना सांगत असताना मी ऐकते. हे ऋषिकेशला होते म्हणून. तर ऋषिकेशला राहून त्यांनी अध्ययन केलं. तर एवढ्या दूरवरून गुरुजी भ्रमण करत इथे आले. इथे अकोळनेरला आले. आल्यानंतर ते महादेवाच्या तिथे राहिले आणि तिथे राहिल्यानंतर एक तर त्यांना मराठी येत नव्हती, हिंदी पण एवढी स्पष्ट नव्हती. ते इंग्रजीत बोलायचे आणि नाहीतर मग उडिया भाषेत वगैरे थोडंफार बोलायचे. तेव्हा आपल्या सगळ्या लोकांना वाटायचं काय बोलतात हे, काही कळत नव्हतं. काळांतराने तेव्हा बघा मराठीच येत नव्हती आणि अशा ठिकाणी राहिले. बघा, आपण अशा ठिकाणी राहू का जिथली आपल्याला भाषा येतच नाही, जिथं संवाद साधायचा कसा लोकांच्या सोबत, ना त्यांचं आपल्याला कळतं ना आपलं त्यांना कळतंय. अशा ठिकाणी आपण थोड्या वेळही राहू शकणार नाही. ते राहिले आणि मग ते कशा करता राहिले, कसं राहिले माहीत नाही. पण मग इथे आश्रमामध्ये बघा सहज एक मनातूनच एक इच्छा झाली की आपण पण जाऊन तिथे काय करावं, थोडा आपणही लाभ घ्यावा. लाभ घ्यायचा असतं हे कळत नव्हतं, पण गेल्यानंतर मात्र परमात्म्याची अशी कृपा झाली बघा. फक्त आपल्याला घर सोडून तिथपर्यंत जायची गरज होती. गेल्यानंतर आपोआप त्या ठिकाणी सद्गुरूच्या कृपा झाली. कृपेतून हे असं अपार असीम वैभव मिळालं. सुखाचा तो सागरच मिळून गेला. मग अशा प्रकारे सद्गुरू आपल्याला मिळतात, ही परमात्म्याची कृपा आहे. म्हणून तर भगवान शंकराचार्य सांगतात की उशीर नाही लावायचा. कशासाठी? जर मनामध्ये इच्छा झाली, निजगृहात तरणम विनिर्गम्यताम आत्मेच्छा व्यवसायिताम, जर तुम्हाला आत्मेच्छा जागृत झाली, म्हणजे मला आत्मस्वरूपाची अनुभूती घ्यायची, आता मला मोक्ष मिळवायचे, आता
अशा प्रकारची जर मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली तर उशीर लावायचा नाही. कशाला? आत्मेच्छा व्यवसायिताम निजगृहात तरणम विनिर्गम्यताम. सांगितले की जराही उशीर लावायचा नाही. थोडीशी इच्छा झाली मनात की तत्काळ घराचा त्याग करून वनामध्ये निघून जायचं. तरणम विनिर्गम्यताम. वनामध्ये जा, गुरुगृही जा, किंवा कुठेही तुम्ही अशा ठिकाणी जा जिथे तुमचं कल्याण निहित आहे. म्हणून उशीर नाही लावायचा. जर थोडी इच्छा जागृत झाली ना, त्या इच्छेला अधिकाधिक कशी वाव मिळेल याचा विचार करायचा. म्हणून अशी इच्छा उत्पन्न झाली आहे तर लगेच निघाले. ध्रुव महाराज एकटेच पायी 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 चालले. एवढं छोटंसं बाळ, सगळे लोक बघताय चालले कुठं चालले. आणि वनाच्या रस्त्यामध्ये एकदम निर्जन ठिकाण आलंय. आता ज्या ठिकाणी हिंस्र पशु असतात, वन आहे, जंगल आहे सगळीकडे. एवढं छोटंसं बाळ, त्या 5 वर्षाचं बाळ बघा, त्या वनामध्ये चाललेलं आहे. आणि त्या वनामध्ये त्या ठिकाणी ध्रुव महाराजांना सद्गुरू कृपा करतात. आणि त्या कृपेच्या माध्यमातून आता फार एक मोठी असं विशेष रहस्य, विशेष तत्व निष्पन्न होतं. आणि सद्गुरूच्या रूपामध्ये त्यांना त्या ठिकाणी भेटतात देवर्षी नारद महाराज. आणि नारदांच्या कृपेतून आता त्या ठिकाणी ध्रुव महाराजांना देवाच्या साधनेचं त्या ठिकाणी मर्म लक्षात येतं. कशी साधना करायची आहे, कोणता मंत्र जप करायचा आहे, किती जप करायचा आहे, याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी नारद महाराज ध्रुव महाराजांना उद्या सांगतील. मग ती कथा ऐकायला तुम्ही सर्वांनी यायचं. म्हणून तर वेळ झाली आपली, 5 मिनिटं राहिले, तेवढंच आरती करून घ्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.